गणपती बाप्पा मोरया. बाय. तर मित्रांनो आता परफेक्ट 2 वाजलेले आहेत आणि ही आपली जी राईड आहे गावाला जायची 2 वाजता चालू केले. तर आपलं टार्गेट आहे 8च्या आत पोचायचं आणि बघूया आता किती वाजतात आपल्याला पोचायला. ॲक्च्युली कन्सोल माझा गेला आहे ते ॲक्च्युली चेंज करायचं आहे. काय दिसत नाही त्याच्यात. फुल केलं आहे तर गावी जाईपर्यंत काय आता टेन्शन नाही आपल्याला पेट्रोलचं. कधी पेट्रोलसाठी थांबायची पण आता गरज नाही. सुरगाला पोचलो आता आपण. त्या रोड कधी आता बनणार देवाला माहिती. ला पोचलो आहे आपण. ॲक्च्युली थोडंसं ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक इन द सेन्स गाड्या आहेत भरपूर. तर आपल्याला हा रोड जोपर्यंत कंप्लीट करत नाही तोपर्यंत तो हायवे लागत नाही तोपर्यंत असं थोडं स्लो जायला लागणार आहे. कारण की या रोडमध्ये तर जास्त गाडी नाही बोलू शकत. थोडेसे हे आपले ऑब्स्टिकल आहे त्यांना अवॉइड करूनच जायला लागणार आहे. हा आहे आता खोपोली रोड. ॲक्च्युली सर्वात बोरिंग रोड आहे माझ्या ह्या ट्रीपमधला. कारण की मी गावाला प्रत्येकाला जातो मला वैताग येतो या रोडला चालवायला. आणि आता त्याच्यात तर वर म्हणजे हे रस्त्याचं आता काम चालू आहे. त्याच्यात 50 स्पीड ब्रेकर आहेत जाताना. वैताग आहे. त्या रोडची कंडिशन पण बघू शकता तुम्ही. तर मला वाटत नाही आज आपल्याला थोडासा लेट होणारच आहे. बघूया किती वाटत. आपण टोल नाका पास केला आहे. थोडंसं पावसाचं वातावरण झालं आहे आणि ही थोडीशी चिंता करण्याची गोष्ट आहे. कारण की आपल्याकडे कॅमेरा बॅगेत आहे. रेनकोट आपण घेतला आहे पण ते पाऊस नसेल तर आपण आरामशीर जाऊ शकतो आणि त्यासाठी थांबायला लागला. आता आपण खोपोलीत पोचलो आहे. मला वाटते 4 वाजले असतील. 4 नसतील वाजले यार. 4 कुठे वाजतील. 2ला निघालो आहे ना आपण. 3 सव्वा 3च्या आसपास झाला असेल टाईम. पुढं तिथे एक छोटासा ब्रेक घ्यायचा. ॲक्च्युली पाणी पाहिजे. मी पाणी कॅरी नाही केलेलं तर पाण्याची एक बॉटल घेतो. आणि या साईडला CNG पंप मला अजून पण एक पण दिसला नाही. पंप आहेत, पेट्रोल पंप आहेत, CNG पंप मला एक पण असा दिसला नाही. तर मे बी आतमध्ये पेट्रोल पंप येतात जर त्यांची CNGची सोय असेल तर माहीत नाही. पण मोस्टली लिहितात CNG पंप असेल तर. घ्यायचं होतं मला. आता रॉंग साईडला जायला लागला असता. त्याच्यापेक्षा घाट चढून मे बी आपल्याला पाणी भेटेल. रॉंग साईडला जाऊन परत यायचं म्हणजे यार ते लफडं आहे.
तशा आपल्या साईडलाच पाण्याची सोय करूया. आता लागतोय हा खोपोलीचा घाट. घाट चढायला 10 मिनिटं पण नाही लागणार आपल्याला. आपण आलोय लोणावळ्यापर्यंत. डायरेक्ट ऐरोल टू लोणावळा. म्हणजे फक्त आपण पेट्रोल भरलं तुर्ब्यामध्ये. 1-2 मिनिटाचा आपला फक्त स्टॉप होता. त्याच्यानंतर नॉनस्टॉप आपण लोणावळ्याला आलो. तर आता बघू किती वाजलेत. त्याचप्रमाणे मग आपलं पुढचं कॅल्क्युलेशन करायचं की आपल्याला गाडी किती पळवायची आहे. साडेतीन आणि आता आपण लोणावळ्यात पोहोचलो आहे. तर एक मस्तपैकी एक फोटो टाकूया आणि एक इन्स्टाला आपला स्टेटस ठेवूया भारीपैकी. यो मस्तपैकी लोणावळ्याला थांबलो आहे. आता निंबूज मारूया. ताण तर लागलेली पाण्याची छोटी बॉटल नाही आहे. मोठीच बॉटल घेऊन फायदा नाही आहे आणि याच्यावरती आपलं काम भागल. पिऊया वाट धरूया. इथं लागलंय आता ट्रॅफिक. तर आता हे पुढे आपल्या टोल नाका. हा तळेगाव टोल नाका आहे जुनावाला. इथं लागलं मूलभूत ट्रॅफिक. आपल्यासाठी ट्रॅफिकचा आपला काय संबंध नाही आहे. आपण इकडून तिकडून गाडी काढून जाऊ शकतो. इथून देहू रोड एक 5 किलोमीटर राहिलं आहे. पण पुण्यात पोहोचलो आहे. ट्रॅफिक बघू शकता तुम्ही. त्याच्यात दुसरा एक काळजी करण्याचा प्रॉब्लेम म्हणजे असं झाला आहे की गाडीची सेल्फ आहे ते सेल्फ घेत नाही आहे. तर आपल्या देशामध्ये ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी कशी लोक जागा देत आहेत बघा. ॲम्ब्युलन्स राहिली मागं. तर हे इंडियाचं ट्रॅफिक आहे. आता हे ॲम्ब्युलन्स जाते आपल्या पाठीमागच आहे. तिलाच आपण फॉलो करतोय.
क्रॉस केलेले आणि आता आपण साताऱ्यामध्ये एंटर होतोय, सातारा हद्दीमध्ये. आणि थोडंसं चिंता करण्याचं कारण झालेलं आहे, पावसाचं वातावरण झालं पुढं. होप की पाऊस नाही आला. आय थिंक हा नवीन ब्रिज झाला आहे वाटतं. असा पाऊस आला होता आणि आता गेला लगेच. पुढे तर थोडंसं वाटत नाही की आता येईल म्हणून. ॲक्च्युली जॅकेट आहे त्यामुळं रेनकोट बसत नाही. बॅग आहे त्याच्यामध्ये कॅमेरा आहे त्यामुळं आता बॅग पाठीमागे लावले मी. आय होप की पाणी आत गेलं नाही पाहिजे कारण की कॅमेरा आपला भागात नाही त्याच्यात. 6 वाजले आता आपण पोचलो आहे. नाव काहीतरी सांगत होतं. विसरलं नाव याचं. मित्रांनो पावसानं थोडासा आपला टाईम वाढवलेला आहे. 2 वेळा आपल्याला स्टॉप करायला लागला आणि आता आपण ऑलमोस्ट साताऱ्यामध्ये पोचतो आहे. साताऱ्यामध्ये म्हणजे आता खंबाटकी घाट लागेल पुढे आपल्याला. थोडं वातावरण तर वाटत नाही असा पाऊस येईल, पण काळं झालं आणि 6:15 वाजलेले आहेत आता. आपलं जे टार्गेट होतं आजचं हे थोडंसं आता डिस्कटच चाललं आहे. त्या टायमिंगला आपण कराडमध्ये ऑलमोस्ट पाहिजे होतो. आता नाही आहे इथे. हा लागलेला आहे खंबाटकी घाट आपल्याला. तो आता पाऊस येणार नाही. घाटात आज ट्रॅफिक आहे, पुण्यामध्ये पण थोडंसं लागलं, इकडं पण आहे. आता 2 दिवस सुट्टी असल्यामुळं बसण्याला भरपूर लोक चालले. एक 5 मिनटं. ॲक्च्युली ह्या साईडला पाऊसच नाही आहे. वाजलेलं आहेत 6:45. 6:45 म्हणजे 7 वाजायला आलेलेच आहेत. थोडासा चहा वगैरे घेतला तर आपलं जे जायचं पर्पज आहे गावाला त्याचा साध्य होतो आहे की नाही माहिती नाही. कारण की 8:30 वाजल्यापासून तो आपला कार्यक्रम पुढे उचलण्याचा चालू होतो. तर आता पॉसिबिलिटी बघू. 1 तासात तर पॉसिबलच नाही सातारावरून आपलं गाव. ते ऑलमोस्ट 150 किलोमीटर बाकी आहे अजून. मित्रांनो आता आपण पोचलो आहे कराडमध्ये. टायमिंग माहीत नाही किती वाजलेत. तो आणेवाडी टोल नाका होता तिथे आपण 7 वाजता होतो. पुढं जाऊन थोडंसं आपला जो पाचवड फाटा आहे, पाचवड फाटाचा आहे जो त्याचं नाव काय, त्या फाट्यावरती जाऊन आपण बघू टायमिंग किती झालं आहे. आणि तिथून आपल्याला कमीत कमी 1 तास लागेल घरी पोचण्यासाठी. जर आपण 8च्या आसपास जर इथं असेल कराडमध्ये, ॲक्च्युली डिस्प्ले केला आहे त्यामुळं मग टायमिंग मी डायरेक्ट नाही सांगू शकत. घड्याळ आहे आतमध्ये. तिथे गेल्यावरती आपण बघू टायमिंग किती झाली. तिथून पुढं आपलं कॅल्क्युलेशन बघू की किती टाईम लागला आपल्याला
आपल्याला जायला. तर मित्रांनो आता 8:15 वाजलेले आहेत. मला वाटतं आपण 9 वाजेपर्यंत पोहोचू शकतो आणि आय होप काहीतरी आपल्याला पाहायला भेटेल. डायरेक्ट जायला लागणार आहे मंदिरात. तर मित्रांनो थोड्याच वेळात आपण आपल्या गावी पोहोचणार आहे. तर ऑलमोस्ट आता 8:30च्या सुमारास आपण गावात जी वेस आहे गावाची तर तिथं आपण पोहोचलेलो आहे. तर ही जी जर्नी आहे तर याच्यासाठी आपल्याला ऑलमोस्ट 6.5 तास लागलेले आहेत. थोडंसं डिफिकल्ट होतं एवढं रनिंग कारण की नॉनस्टॉप आपण येत होतो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा.